नमस्कार मित्रांनो, मी निखिल अविनाश परुळकर आणि यूट्यूब चॅनलवरच्या निखिल परुळकर ब्लॉग्सवर आपलं खूप खूप स्वागत करत आहे. आज 14 जानेवारी मकर संक्रांती. तर सर्वात पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज सुट्टी वगैरे काही नाही आहे, मी सुट्टी घेतली आहे काय कामासाठी. आणि आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा प्रोडक्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तो काय आहे, कशाबद्दल आहे ते थोडक्यात जास्त वेळ न घेता मी लगेच सुरू करतो आहे. तर व्हिडिओला सर्वात पहिल्या प्रथम स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रोडक्टचं माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एक मी सांगू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फ्री ऑफ कॉस्ट असतं. आणि बघा, फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन येऊ शकतो. तर सर्वात पहिल्या प्रथम म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा, कमेंट बॉक्समध्ये एक छानशी कमेंट करा. तुमच्या कमेंट्स जे काय असतील त्याला मी मॅक्सिमम उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आणि मलाही कळेल की बाबा मी कुठे चुकतोय का, काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे माझ्याकडून तुम्हाला. तर हे पण आपल्याला याची आयडिया मला मिळेल. तर जास्त वेळ घेत नाही आणि ते प्रोडक्ट काय आहे याच्यासाठी आता आपण सुरू करूया हा व्हिडिओ. चला तर मंडळी, लेट्स स्टार्ट. तर आजचा जो प्रोडक्ट मी आणलेला आहे तुमच्यासाठी, त्या प्रोडक्टचं नाव आहे ब्ल्यू आर्मर ब्ल्यू स्नॅप. हे बघा, इथे लिहिलेलं आहे त्यांनी, ब्ल्यू आर्मर ब्ल्यू स्नॅप डस्ट फ्री कूलिंग अँड डिफॉग. आणि त्याच्या जर आजूबाजूला जर बघितलं तर इथे दिलेलंच आहे त्यांनी की हे बघा, त्याच्यात एक वेंट डिफ्लेक्टर पण त्यांनी दिलेलं आहे. एका साईडला त्यांनी कंटेंट्स दिलेले आहेत आणि एका साईडला फीचर्स दिलेले आहेत. हे फुल बॉक्स प्लास्टिकने रॅप केलेलं आहे, जे कालच माझ्याकडे रात्री आलं होतं. तर आज आपण याला प्लास्टिकला काढूया आणि मग आपण त्याला उघडून आतमध्ये काय ते बघूया. नॉट ओनली दॅट, आपण हेल्मेटवर माउंट केल्यावरती काय त्याचं आहे ऍप्लिकेशन तेही आपण स्टडी करूया आणि ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. चला तर लेट्स स्टार्ट द अनबॉक्सिंग ऑफ ब्ल्यू आर्मर ब्ल्यू स्नॅप. आता मी हे अनबॉक्स करतोय ब्ल्यू आर्मर. हे बघा, इथे लिहिलंय ब्ल्यू आर्मर ब्ल्यू स्नॅप म्हणून. हे बघा, तर आपण आता ह्याला अनबॉक्स करूया. मी कट करतोय आता. हे बघा, कट केलं मी आणि प्लास्टिक सगळं काढून टाकूया आधी, बाहेरचं जे आलेलं आहे ते. हे बघा, तर आता मी हे ओपन करतोय. ह्याच्यात त्यांनी हे दिलेलं आहे असेंब्ली मॅन्युअल. हे बघा, हे असेंब्ली मॅन्युअल दिलेलं आहे, कसं असेंब्ली करायचं ते. हे बघा, इथे ब्ल्यू स्नॅप असेंब्ली मॅन्युअल, चिन माउंट, USB पोर्ट सगळं दिलेलं आहे. तर ह्याला आपण इथे ठेवून देऊया बाजूला. ठीक आहे, आता अजून काय आहे बघू. हे स्पंज वगैरे काय आलेलं आहे त्याच्याबरोबर. हे बघा, स्पंज आहे, स्पंज ब्ल्यू कॅफे काय माहित नाही, हे मी इथे ठेवतोय. आणि ब्ल्यू कॅफे आणि काय काय आहे ते लोकेशन वगैरे काय असेल त्याला इथे ठेवूया. त्याच्यानंतर हे आहे चिन माउंट तुमचं, ब्ल्यू आर्मरचं चिन माउंट. हे ऑलरेडी माझ्या हेल्मेटला लागलेलं आहे, त्याची काय तशी गरज नाहीये. तर हे असं लावायचं आणि याच्यात ते बहुतेक अडकवायचं असणार, हे करायचं. तर त्यालाही आपण इथे ठेवूया. आणखीन ही आहे प्लेट आहे, ही बॅक साईडला बहुतेक काय लागत असली पाहिजे, बघू आपण कसं काय ते लावायचं ते. तर ही प्लेट आलेली आहे एक, बरोबर. आणि हे मला वाटतं जे मी तिथे त्यांनी दिलेलं आहे ना, हे ते इथे लिहिलेलं आहे त्यांनी फ्री वेंट डिफ्लेक्टर. तर हे बहुतेक तेच असणार, फ्री वेंट डिफ्लेक्टरच असणार. हे बघा, फ्री वेंट डिफ्लेक्टर असं काहीतरी आतमध्ये आहे. हे बघा, हे आतमध्ये असं काहीतरी आहे, तर फिक्स करून बघू आपण कसं होतं ते. तर हे एक आहे. आणि मेन म्हणजे तुमचं युनिट, त्याला मी इथे ठेवतो. हे बघा, हे ते खरं युनिट आहे. इथे तुम्हाला हे ऑन करायचं आहे. इथे एक लाईट असेल, इथे चार्जिंग पॉइंट असेल कुठेतरी. एक सेकंड बघूया, ते मलाही त्यातलं माहित नाही आहे, बघतोय आता मी. हे बघा, हे फिक्स करायचं चिन माउंटला. आणि हा, हे इथे
हे बॅटरीसाठी आहे बघा. इथे तुम्ही हे लावू शकता चार्जिंगचं. हे बघा इथे, हे बघा, हे ओपन करून तुम्ही ह्याला लावू शकता असं. आता हे आपण ह्याच्यात हे एवढे एवढे कंटेंट्स आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 हे सगळं. तर आता आपण हे हेल्मेटवर लावल्यावर कसं दिसतं ते बघूया आणि याचं ऍप्लिकेशन कसं आहे ते बघूया. तर मित्रांनो, हे आहे तुमचं असेंब्ली मॅन्युअल. या पद्धतीने आपण असेंब्ली करायची या ब्ल्यू आर्मरची. आणि हे आहे एक एक्सटेन्शन आहे. हे तुमचं मेन जे आहे त्याला, ज्याला आपण म्हणतो की लिहिलेलं आहे ते वेंट डिफ्लेक्टर आहे. तर आता आपण तुम्हाला मी दाखवतो की कसं लावायचं ते. हे बघा, हे वेंट डिफ्लेक्टर आहे ना, हा जो मागचा भाग आहे ह्याला स्लॉट दिलेला आहे. बघा इथे तुम्ही बघाल तर इथे स्लॉट आहे. या स्लॉटमध्ये आपण ह्याला इन्सर्ट करूया. हे बघा, हे अशा पद्धतीने हे फिक्स झालेलं आहे. ओके, हे बघा, हे अशा पद्धतीने हे असं काढताना इथून याला बाहेर काढू शकतो असं. हे बघा, हे बाहेर काढलं आणि याला इथून परत हा स्लॉट, हा जो इकडचा जो स्लॉट आहे हा बघा इथे स्लॉट दिलेला आहे. या स्लॉटमध्ये हे जो आहे कोपरा हा मेश करायचा याच्यामध्ये असा. हे बघा, हे असं मेश झालं. आता तुम्हाला जर याला एक्सटेन्शन लावायचं असेल तर तोही लावू शकतो. तो तुम्ही हा जो एक्सटेन्शन आहे हा असा लावायचा याला. हे बघा, हा एक्सटेन्शन लावला मी. हा एक्सटेन्शन आहे हा याला असं आपण इथून लावू शकतो, अडकवू शकतो. तर हा झाला आणि त्याच्यावरती तुम्ही हा फिक्स करू शकता. हे बघा, हे अशा पद्धतीने हे मध्ये एक्सटेन्शन जर गरज असेल तर तुम्ही या एक्सटेन्शनचा वापर करू शकता. आणि हे अख्खी असेंब्ली आपण आता हेल्मेटवर लावून बघू कसं होतं ते. पण त्याच्या आधी ह्याला चार्जिंग करावं लागेल. तर आता मी ह्याला चार्जिंग करतो आहे. तर पहिलं चार्जिंग आणि मग इन्स्टॉलेशन. हा जो ब्ल्यू आर्मरचा ब्ल्यू स्नॅप आहे मी आता चार्जिंगला ठेवलाय. कारण मी जेव्हा त्याला चार्जिंगला हे लावलेलं आहे केबल, तर ते अजून एकच लेवल आहे. अजून हे 1 2 3 आणि 4 जेव्हा हे चारही लाईट्स परमनंटली ग्लो होतील तेव्हा तो फुल चार्ज झाला असं समजतो आपण. तर आता हे चार्जिंगला लावलेलं आहे. फुल चार्ज झाल्यानंतर आपण हेल्मेटवरती माउंट करून बघूया कसं ते दिसतं ते. तर मित्रांनो, हे जे ब्ल्यू आर्मरचं ब्ल्यू स्नॅप आहे ना, हा बघा इथे फॅन आहे. हा दिसतोय तुम्हाला, बघा मी क्लिअर दाखवतो. हा बघा, हा इथे फॅन आहे, हा फॅन आहे. आणि ह्याच्या मागच्या साईडला ना इथे हे फिल्टर आहे. हा फिल्टर काढताना हे असं जातं. तर आपण उघडताना ह्याला खाचे दिलेले आहेत. हे बघा इथे स्लॉट आहे. हे असं जातं आणि हे असं उघडायचं. हे बघा, हे उघडल्यावरती ह्याला आहे ना पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं 1 2 3 मिनिटासाठी. आणि मग परत आपण ह्याला इन्सर्ट करायचं. हे बघा, हा इथे फॅन आहे. तर आता आपण ह्याला पाण्यात भिजवूया आणि मग ह्याच्यात फिक्स करूया. पण हे आत्ता नाही, पहिलं चार्ज होऊ दे. त्याच्यानंतर ह्याला पुन्हा उघडू, पाण्यात भिजवू आणि मग ह्याला आपण असं ह्याच्यात फिक्स करून टाकू. तर गाईज, मी तुम्हाला हे एक्सप्लेन करायला विसरलो होतो. या बॉक्सच्या बाहेर पण काही वर्णन केलेलं आहे. एकतर कंटेंट्स आहेत म्हणजे याच्यात काय काय तुम्हाला जे अवेलेबल दिलेलं आहे बॉक्समध्ये. एक तर मेन युनिट आहे ज्याच्यात फॅन वगैरे आहे तो आहे, एक्सटेंडर आहे, त्याच्यानंतर एक वेंट दिलेलं आहे, नंतर इथे दिलेलं आहे त्यांनी हा बघा चिन माउंट म्हणून आहे, आणि हे आहे USB केबल. नंतर याचा कॉन्टॅक्ट वगैरे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ह्यांना. आणि इकडे हे तुम्हाला MRP प्राइस त्याची दिलेली आहे 1299 आहे. तसंच त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत त्यांनी की बाबा हे बघा, पहिलं म्हणजे डस्ट फ्री राईड आहे, म्हणजे तुम्हाला काही डस्ट वगैरे एंटर होत नाही हेल्मेटमध्ये. नंतर पर्सनलाइज कूलिंग आहे दिलेलं आहे की काय मायक्रो क्लायमेट अराउंड काय, त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला कूलिंग पण होतं. त्याच्यानंतर क्विक डिफॉग म्हणजे तुमच्या हेल्मेटवरती फॉगिंग होत नाही. नंतर स्नॅप अँड गो म्हणजे तुम्ही क्लिक केल्यानंतर लगेच तो स्नॅप ऑन होऊन जातो, म्हणजे ऑन होतो. आणि बॅटरीचं लाईफ लॉंग आहे. आणि हे इथे लिहिलेलं आहे की कुठल्याही ट्रॅफिक कंडिशनमध्ये तुम्ही हे यूज करू शकतात असं दिलेलं आहे. एनी ट्रॅफिक कंडिशन, कूल एअर अँड फ्लो इवन वेन ट्रॅफिक डज नॉट, म्हणजे ट्रॅफिक नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तर असं त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत ब्ल्यू आर्मरचे. हे बघा एवढं आहे. आणि इथे लिहिलेलं आहे काय डंक अँड राईड. त्याच्यानंतर चिन माउंटला लावायचं आहे. आणि दुसरं आहे वॉटर बेस्ड कूलिंग. आता हे वॉटर बेस्ड कूलिंग काय ते तुम्हाला मी सांगतो. मी
तर आता आपण हे बॉक्सच्या बाहेरचं जे काय वर्णन केलेलं होतं ब्ल्यू आर्मरचं ते मी तुम्हाला सांगितलं. हे बघा आता हे माझं फुल चार्ज झालेलं आहे. ब्ल्यू आर्मरचं जे प्रोडक्ट आहे ते फुल चार्ज झालेलं आहे आणि आपल्याला ह्याच्या मागे हे जे युनिट आहे हे लावायचं आहे. हे तर त्याच्या आधी काय हा फिल्टर आहे ना, हा बघा फिल्टर, याला 10 सेकंदासाठी आपल्याला पाण्यात बुडवावं लागतं. तर ते आपण आधी ह्या फिल्टरला बाहेर काढूया. 10 सेकंदासाठी आपण ह्याला बुडवून ठेवूया पाण्यामध्ये आणि मग इन्स्टॉल करूया आणि मग पुढचं आपण जे त्याचे जे काय कनेक्शन्स लावायचे आहेत, जॉईंट्स लावायचे आहेत ते आपण लावूया. तर पहिलं आपण या फिल्टरला बाहेर काढूया. तर आता हा फिल्टर मी बाहेर काढलेला आहे. हा बघा, हा फिल्टर तुम्ही बघतायत जो आपल्या मेन युनिटच्या मागे असतो दाखवलेला तो बाहेर काढलाय आणि या बकेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे बघा, हे पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात मी 10 सेकंदासाठी बुडवून ठेवतो. हे बघा, हे बुडवण्याचं कारण असं असतं की हे बघा, हे बुडवलं मी आता. त्याच्यामुळे काय होतं की हे जे ह्याच्यात जे पाणी जमतं ना, हे थंडावा तुम्हाला तुमच्या फेसवरती जेव्हा तुम्ही ह्याचं हे ऑन कराल तुम्ही युनिट, तेव्हा हे जे मॉइश्चर आहे हे फॅनवर येऊन तुमच्या चेहऱ्यावर येतं, ज्याने तुम्हाला गरमीचं फिलिंग होत नाही. आता हे 10 सेकंद झाल्यानंतर मी काढून हे जे युनिट आहे ना याच्यामध्ये मी युनिटमध्ये मी बसवणार आहे आणि त्याला असं थोडंसं झटकून घ्यायचं असतं म्हणजे पाणी सगळं त्याच्यात हे होतं. आणि आता हे जे आपलं जे मेन युनिट आहे ब्ल्यू आर्मरचं ब्ल्यू स्नॅप, तर तिथे असं बॅक साईडनी त्याला आपण आतमध्ये इन्सर्ट करूया. हे बघा, हे बघा, हे आहे आतमध्ये झालं. आता हे इन्सर्ट केलेलं आहे. आता ह्याच्या मागे तुमचा जो असं युनिट आहे जे आहे त्याला व्हेंट म्हणतात त्याला, तर व्हेंट आपण ह्याला फिक्स करू, याला व्हेंटला हे असं लॉक करून फिक्स करूया. तर आता मी हे बसवतोय. हे बघा, हे दोन्ही ह्याच्यात ग्रूव्स मध्ये असे घ्यायचे दोन्ही असे आणि बस. हे बघा, तर आता हे असं झालेलं आहे, इन्स्टॉल कम्प्लीट झालेलं आहे. आता मध्ये जे एक्सटेन्शन असतं ते तुम्हाला लावायची गरज नाही, कारण तुमचं हेल्मेटच त्याच्या गॅपमध्ये बसून बसेल ते फिट. गरज पडली तरच एक्सटेंडरचा वापर करायचा, नाहीतर आपण करायचा नाही. हे बघा, हे नीट अलाइन पण झालेलं आहे. वरून तुम्ही बघतायत, हे बघा कम्प्लीट अलाइन झालेलं आहे. इथे पण अलाइन झालेलं आहे, या साईडला पण अलाइन झालेलं आहे. आता हे आपण आपल्या हेल्मेटवरती माउंट करूया. तर आता मी हे ब्ल्यू आर्मरचं ब्ल्यू स्नॅप जे आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे हेल्मेटवरती. बॅटरी पण फुल चार्ज झाली. आता मी त्याला आपण ऑन करूया. हे बघा, हे जे बटन आहे इकडे ह्याला दाबतो. दाबल्यावरती तुम्हाला पंख्याचा आवाज पण जाणवेल. हे बघा, आता हे मी बटन ऑन केलेलं आहे. इथे बॅटरी पण बघा फुल चार्ज दिसते तुम्हाला, कम्प्लिटली दिसते तुम्हाला. बॅटरी फुल चार्ज झालेली आहे आणि ऐका आवाज. पंखा पण फिरतोय. आता हा मी बंद करतो. इथून हा बंद केल्यावरती, इथून बंद केल्यावर बंद होणार. बघा, आता हा फॅन बंद झालेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा राईड कराल, तुम्हाला गरमी झाली असेल तर हे बटन ऑन करून तुम्ही थंड हवा घेऊ शकता. मित्रांनो, हे बघा, आता मी हेल्मेट जे आहे हा पुढे तुम्ही बघताय ह्याला इव्हन मी ब्ल्यू आर्मरचा ब्ल्यू स्नॅप लावलेला आहे, कम्प्लीट सेटअप केलेलं आहे आणि आता मी हे डोक्यावर घालतोय. हे बघा, हे बघा, आता मी हे माउंट केलेलं आहे. वायझर बंद आणि आता मी हे ऑन करतोय. हे बघा, तर मस्तपैकी हवा येते आहे, चेहऱ्यावर तर येते आहे, मला जाणवते. तर आता मी जे स्टेडी आहे इथे उभा आहे म्हणून ते कमी आहे. कदाचित जेव्हा मी राईड करीन तेव्हा कदाचित त्या हवेचा जो फोर्स आहे तो जास्त होऊ शकतो. बाहेरची हवा येऊन परत आतून ही थंड हवा चेहऱ्यावरती आपल्याला जास्त प्रमाणे मिळू शकतो. तर हे बघा कम्प्लीट आहे आणि आवाज पण ऐका. मस्त फॅनचा पण आवाज आहे. बॅटरी पण फुल चार्ज आहे. बघा, इथे बॅटरी पण ही फुल चार्ज आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नुसतं बाहेरगावी नाही, तुम्ही मुंबईमध्ये पण जर तुम्ही चालवताय टू व्हीलर,
तर त्या टू व्हीलरला तुम्ही हे अटॅच करून गरमीच्या वेळेत तुम्ही ह्याचा वापर करू शकतात आणि खूप चांगलं प्रोडक्ट आहे. मला तरी आवडलं हे प्रोडक्ट. तर ह्याच प्रोडक्टचं जे डिस्क्रिप्शन आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कम्प्लीट मेन्शन करून तुम्हाला देईन. तर मित्रांनो, होपफुली तुम्हाला हा माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण फ्री ऑफ कॉस्ट असतं. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.